वरुड येथे आयोजित एका जाहीर सभेत माजी खासदार नवनीत राणा यांनी आपल्या पराभवाबाबत आणि राज्यातील सत्ता स्थितीविषयी ठळक वक्तव्य करून राजकीय वातावरण तापवलं। निवडणुकीमध्ये काही मतांचं विभाजन झालं नसतं तर माझा पराभव झाला नसता असं म्हणत राणांनी आपल्या विरोधकांनी मतविभाजन घडवून आणल्याचा आरोप केला। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही त्यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला। इस बार एक भी रहना है और सेफ भी रहना है, बस इतनी मैं विनंती आप लोगों को करूंगी। कारण माझे इलेक्शन मध्ये मतांचं विभाजन झालं नसतं तर मी काही मतांनी पराभूत झाली नसती। आज मी तुम्हाला तेवढीच विनंती करायला आली आहे, कोणी किती सांगितलं की मंत्रालयामध्ये महाराष्ट्राच्या पूर्ण तिजोरी आमच्याकडे आहे तर विश्वास मानू नका, कारण आमच्या देवा भाऊ त्यांचे वर बसलेले आहे। फक्त तेवढंच लक्षात ठेवा आणि फक्त कमळ 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 या चिन्हावर मतदान करून आमचे ईश्वर भाऊला आणि जेवढेही नगरसेवक, जेवढेही महिला कॉर्पोरेटर म्हणून येणारे भविष्यामध्ये कॉर्पोरेटर होणार आहे, पुरुष मंडळी आमची, त्यांना सगळ्यांना तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आणि आमचे देवा भाऊला सुद्धा आपली साथ आणि आपल्या आशीर्वादाची गरज आहे।